धुमाकूळ या दोनही फलंदाजांनी घातलेला आपण पाहिलाय। याही वर्षी तशाच प्रकारचं कामकाज करावं लागेल। आणि टॉसला आल्यानंतर टीम साठी जे कोल्ड ड्रिंक्स आहेत ते कोल्ड ड्रिंक्सच्या ठिकाणी दिले जात आहेत। तर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिलं, गोलंदाज सज्ज होत आहेत। सर एक मिनिट थांबा, फक्त लगेचच सामन्याला सुरुवात करू आपण। 12th मॅन आलेला नाहीये, सिद्धार्थनगर शूटर्स। सलामीची जोडी दाखल झाली आहे। सचिन ऑन स्ट्राइक आहे, सचिन मोडक स्ट्राइकच्या दिशेने खेळताना पाहायला मिळतील। नॉन स्ट्राइकला शिवम मोडक। तर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिलं, भूषण कदम मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत। 4 षटकांची मॅच, पहिलं षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळेल। लेट्स दी प्ले, पंचांचा इशारा आला जाईल। पहिला चेंडू अगदी आपण पाहूया एस्टेनच्या पाठीमागे चूक होतीये आणि इथे सचिन यांच्यासाठी श्रावण मोडक लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे। श्रावण मोडक यांच्या माध्यमातून इथे आक्रमण पहिला तर आलाय, हवाई फायर, बिग ब्लास्ट, बिग सिक्सर, 6 रन। पहिला आलाय, लागोपाठचे 3 जर आले तर श्रावणजी मोडक साहेबांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। पारितोषिकांची खैरात असणारी क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा बोलबाला सातत्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, हाफिज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नक्कीच पाहायला मिळतो आणि एक मोठी स्पर्धा वडकी प्रीमियर लीग आपण सर्वजण अनुभवतो। इथे डॉट चेंडू त्यांना पाहायला मिळेल, शरीरभेदक मारा होता। हा चेंडू देखील सुरेख, भूषण देखील कमबॅक करतायत, इथे कमबॅक होताना पाहायला मिळेल। छत्रपती शिवरायांनी देखील कमबॅक केलं होतं स्वराज्यामध्ये, अगदी पुरंदरचा तह झाला। स्वराज्यातील 49 किल्ले बहाल करावे लागले, परंतु त्यानंतर अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये माझ्या राजाने 350हून अधिक किल्ले पुन्हा एकदा स्वराज्यात आणले होते। हा इतिहास या मातीचा आहे। कमबॅक कोणत्याही क्षणी होणं गरजेचं असतं आणि ते कमबॅक होणार का ते पाहणं गरजेचं आहे। इथे देखील आक्रमण पुढे सरसावत, हवाई फायर, शेणाची कपडे, भंडाऱ्याचा नाद, वारे फकड्या, टाक उचल की टाक, टाक उचल की टाक, षटकार। षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते। धावफलकावरती 12 धावा आहेत। दुसऱ्या क्रमांकाची मॅच आपण पाहतोय। हा चेंडू देखील इथे सुरेख लाजवाबी त्यांना पाहायला मिळतोय। बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे। पुन्हा एकदा डॉट, 1 धाव डिक्लेअर स्वरूपात आली जाते। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 13 धावा आहेत। चला वेळ वाचवा, टीम मीटिंग अजिबात नकोय। समय किसी का गुलाम नहीं होता, हम सब समय के गुलाम है। त्यामुळे वेळेला आयुष्यामध्ये महत्त्व देत चला, ही मनापासूनची विनंती आहे। अनुराग गायकवाड षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी नक्कीच आमंत्रित केले। कशा प्रकारचं कामकाज अनुराग करणार याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे। इथे देखील बॅटने आक्रमण तर चढवलं, क्षेत्ररक्षक खूप दुर्बट्टी आहे, चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न प्रयास, सीमारेषेच्या लगत चेंडू अडवलाय, तोपर्यंत 2 धावा आहेत। डावकर हाताचा घणाघाती फलंदाज शिवम मोडक आहे मैदानाच्या आतमध्ये। पहिल्या षटकामध्ये सचिन मोडकने तर इथे हल्ला बॉल चढवलेला आपण पाहिलाय। शिवम कशा प्रकारचं कामकाज करणार, मिस टाइम शॉट पाहायला मिळेल, नो बॉलचा इशारा, नो +1, 2 धावा येत आहेत। धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे। 17 धावा धावफलकावरती आहेत। हा चेंडू देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जाईल।
स्पीड लिमिट आहे आणि त्या स्पीडच्या जास्त वेगाने जर चेंडू जात असतील तर पंच नो बॉल घोषित करणार, यात मात्र शंका नाही आहे. इथे देखील आडा बॅटने फुलटा स्वरूपाचा चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतायत, तोपर्यंत अगदी आपण पाहूया सीमारेषेच्या लगत चेंडू अडवलाय. 2 धाबा येतील. फ्लायटेड चेंडू असावा, त्यामुळे पंच इथे फेअर डिलिव्हरी घोषित करतायत. रिव्ह्यू आहे, तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, मोडकमाळा फायटर संघाचा रिव्ह्यू आहे. बिमर चेंडू आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जाईल आणि निर्णय हा काही क्षणामध्ये येताना पाहायला मिळेल. फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू अँड सक्सेसफुल. आणि यानंतर रिव्ह्यू कोणताच नसेल, एकच रिव्ह्यू प्रत्येक संघासाठी आहे. मोडकमाळा फायटर्स संघाने रिव्ह्यू गमावलाय. इथे देखील आक्रमण सचिनच्या बॅटमधून हवाई फायर, छेरन षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 26 धावा धावफलकावरती आहेत. आक्रमण फार मोठ्या प्रमाणावरती होताना पाहायला मिळेल. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. सचिन या नावाचा इतिहास देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फार मोठा आहे. 10वी नापास झाले, त्यानंतर क्रिकेटची प्रचंड आवड, गुरुवार यांची मिळालेली साथ. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. 24 वर्षाची कारकीर्द क्रिकेटच्या देवाची होती, गॉड ऑफ क्रिकेट. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलेला आपण सचिन या नावाने पाहिला. इथे देखील सचिन मोडक वादळी खेळीला होती सुरुवात. छेरन षटकार. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर या नावावरती भारतरत्न सारखा पुरस्कार क्रिकेटमुळे आलेला आपण पाहिलाय. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहतील. हाई चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. लागोपाठचे 2 षटकार आलेत. 2 षटकांचा खेळ मात्र इथे संपला जाईल. दोन षटक संपली जातील. 38 धाबा आहेत. बिनबाद सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. लागोपाठचे 2 तर सचिनच्या बॅटमधून आलेत. लागोपाठचा तिसरा जर आला तर श्रावणजी मोडक साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं प्राइज आहे. आकाश गायकवाड गोलंदाजीच्या माध्यमातून पहिला चेंडू. शिवम इथे आक्रमण करतायत. षटकार. एका बाजूने सचिनने आग लावली होती, तर त्या आगीमध्ये तेल टाकण्याचं काम दुसऱ्या बाजूने शिवम देखील करतायत. फार मोठं आक्रमण होताना पाहायला मिळेल. 44 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील समोरदिशेने आक्रमण चढवलं. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक धावून ती बॉल झेल टिपलाय आणि इथे शिवम मोडकची खेळी संपुष्टात. विकेट.
परंतु फलंदाजी आवडली असेल तर क्रिकेट रसिकांना टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. अफलातून खेळ शिवमचा पाहायला मिळालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अमोल मोडक लागोपाठच्या 3 षटकारांसाठी गणेशदादा मोडक आणि प्रतीकजी जाधव यांच्या माध्यमातून प्रत्येकी 1000 रुपयाचं प्राइज अमोल मोडक यांच्यासाठी आहे. मैदानावरती उपस्थित झालेत आणि पारितोषिकांना सुरुवात. इथे देखील आक्रमण आल्यासारखे आक्रमण चेंडून चाव्यामध्ये क्षेत्ररक्षक पाहावं आणि पाहत राहावं. चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. अमोल मोडक यांच्या बॅटमधून आला जाईल षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. संघाचा अर्धशतक पूर्ण होईल. 50 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील पुढे सरसावत मोठा फटका तर खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. चेंडू एक टप्पा का सीमारेषा फोडतोय. पुण्याचा बाप्पा दगडू शेठ आणि बॉलनी घेतली बाउंड्रीची भेट. 4 रन चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 54 धाबा आहेत. षटकारा पाठोपाठ चौकार देखील अमोल मोडक यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालाय. आक्रमण फार मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळत आहे. इथे देखील बॅटने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे चांगले क्षेत्ररक्षण. एक सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते. 55 धाबा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 चेंडू 11 धाब्यांची खेळी अमोल मोडक यांची आहे तर 7 चेंडू आणि 21 धाब्यांची खेळी सचिन यांची पाहायला मिळते. इथे देखील बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा तर आहे. सिंगल डबलचं समीकरण अवलंबलं जाते. प्रेझेंटेशन बॉक्स आहे त्याच्या समोर कुणी थांबू नका ही विनंती आहे. इथे देखील आक्रमण होतंय. चेंडू चाव्यामध्ये मिस टाइम शॉट तर पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतील चेंडूच्या खाली. टिपलाय जाईल आणि इथे फलंदाज होईल बाद. विकेट. सचिन मोडक इथे परतताना पाहायला मिळत आहेत. पस्तीस धाब्यांची वैयक्तिक खेळी करत मात्र सचिन मोडक बाद होत आहेत. परंतु खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपलातून खेळ त्यांचा पाहायला मिळालाय. तर न्यू बॅटर आदेश मोडक मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. धावफलकावरती जर पाहिलं तर धावा आतापर्यंत आहेत त्या 58 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. शेवटचं षटक गोलंदाजीच्या माध्यमातून योगेश. हा चेंडू पुढे सरसावत मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पहिला चेंडू या षटकाचा डॉट निर्धाव त्यांना पाहायला मिळतोय. इथे देखील बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल तर घेतली जाईल. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न प्रयास. तिथे 2 धाबा यशस्वीरित्या येत आहेत. धावफलक 2 धाबसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 60 धाबा धावफलकावरती आहेत. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. बोट टीमचे कॅप्टन उपस्थित राहा. इथे देखील आक्रमण होते. आडबाटने क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न प्रयास. 2 धाबा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 62 धाबा धावफलकावरती आहेत. पीरवस्ती शूटर्स आणि जाधवमाळा सुपर किंग यानंतरची होणारी मॅच. पीरवस्ती शूटर्स आणि जाधवमाळा सुपर किंग यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. नो बॉल. नो बॉलचा इशारा आहे. नो +1 अर्थात 2 धाबा येतील. प्रत्येकाने घेतलेले कष्ट आपण सर्वांनी पाहिलेत आणि त्यानंतर वडकी प्रीमियर लीग मोठ्या थाटामाटात संपन्न होताना पाहायला मिळते. एक सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथे तिसऱ्या धाबेसाठी प्रयत्न प्रयास झालाय आणि यानंतर अगदी आपण पाहूया 3 धाबा यशस्वीरित्या येताना पाहायला मिळतील.
67 धावा धावफलकावरती आहेत दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू अगदी आपण पाहूया डाव्या इष्टीच्या दुर्बत्ती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जाईल. अभंतरच्या मदतीने धावफलक 68 धावा आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ होत आहे. इथे फटकेबाजी करावीच लागेल. काल उच्चांकी धावसंख्या बनताना आपण पाहिली आहे 89 धावा नक्कीच बनवल्या गेल्या होत्या, परंतु आज हा रेकॉर्ड मोडला जाणार का? इतिहास प्रत्येक संघाला घडवायचा आहे. हा चेंडू देखील वाईट. अवंतर हा चेंडू देखील इथे सुरेख, परंतु पंच पुनश्च एकदा हात फैलावतायत. व्हाईट बॉलचा इशारा आला जातोय. अवंतर धावांचा पाऊस पाहायला मिळतोय. आदेश ऑन स्ट्राईक. हा चेंडू इथे डॉट. हा चेंडू इथे निर्धाविताना पाहायला मिळेल. षटक संपतील मैदानाच्या आतमध्ये. चार षटकांचा खेळ संपलाय. बनवल्या गेल्या धावा 70. विजयासाठी 71 धाब्यांचं टार्गेट आहे. सिद्धार्थ नगर शूटर संघासमोर 71 धावा 24 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत. चला पीरवस्ती शूटर्स आणि जाधव माळा सुपर किंग बोथ कॅप्टन. चला टॉस आपण करतोय. पीरवस्ती शूटर्स आणि जाधव माळा सुपर किंग यानंतरची होणारी मॅचचा टॉस आपण लगेचच संपन्न करणार आहोत. गणेशजी मोडक साहेबांच्या शुभ हस्ते टॉस आपण करणार आहोत. नाणेफेक आपण संपन्न करतोय. पीरवस्ती शूटर्स आणि जाधव माळा सुपर किंग यानंतरची होणारी मॅच. बॅटर चला आता सिद्धार्थ नगर शूटर्स बॅटर मैदानाच्या आतमध्ये या. मोडक माळा फायटर्स लगेच क्षेत्ररक्षण सजवतोय. टॉस झालाय आणि टॉस का बॉस. पीरवस्ती शूटर्स संघाने टॉस विन केलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. तर जाधव माळा सुपर किंग प्रथमतः फलंदाजी करेल. गणेश मोडक कॅप्टन. सामन्याला होती सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सर सिंगल आहे का? डिक्लेअर स्वरूपात एक धाव आणि या एका धावेबरोबर संघाचं खातं उघडलं जात आहे. हा चेंडू देखील बॅकवर्ड सरकले. झेल सुटलाय
आणि इथे अगदी आपण पाहूया चुका होताना पाहायला मिळतील. गलती 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 पे गलती, एक एक चूक संघाच्या महागाईला आग लावणारी असेल. इथे 2 धावा यशस्वीरित्या येतील. धाव फलकावरती 3. तीन धावा आहेत आत्ताच्या. 4 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील आडोबॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. अलॉंग दी कार्पेट फटका पाहायला मिळतोय. पॉवर प्लेची षटकं मार्गस्थ आहे आणि पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा मानस हा फलंदाजांचा असतो. इथे देखील आडोबॅटने आक्रमण तर झालंय. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयास. 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. 6 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. इथे फुल टॉस चेंडू आणि समोरच्या दिशेने फुल टोल वसूल केलाय. टोलेजंग प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. बारा धावा झाल्यात. 5 चेंडू झाले. त्या षटकातील 1 चेंडू बाकी आहे. गोलंदाज सज्ज होतील पुन्हा एकदा. इथे देखील समोर दिशेने आक्रमण तर झालंय. उंच हवेमध्ये चेंडू नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडणार का, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत. झेल टिपला जाईल. फलंदाज होते बाद. शुभम मोडक एक अफलातून झेल टिपताना पाहायला मिळालेत आणि त्यानंतर एक मोठी विकेट देखील येते. नीरजला परतवण्यामध्ये यश पहिल्या षटकामध्ये शिवम यांना येताना पाहायला मिळाले. तर न्यू बॅटर योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दुसऱ्या बाजूने पार्थ अर्थात सोनू देखील आहे. कशा प्रकारचं कामकाज करेल. पाठलाग तर करायचं आहे आणि ह्या धावा बनवण्यासाठी कष्ट हे घ्यावेच लागतील. एकाहत्तर धाव्यांचा पाठलाग सुरू आहे. षटक क्रमांक 2 आदेश मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. स्ट्राईकच्या दिशेने पार्थ. चेंडू समोर दिशेने फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षक शुभम यांच्या माध्यमातून होत आहे. तोपर्यंत एक सिंगल. एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. 13 धावा आहेत. 13 अंक क्रिकेटमध्ये अशुभ मानला जातो. इथे शुभ घडणार की अशुभ हे पाहणं गरजेचं आहे. बाटने आक्रमण तर चढवलंय. उंच हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक धावत आहेत. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. गोलंदाज आदेश तर स्ट्राईकच्या दिशेने योगेश. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. स्विचिसचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाही आहे. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आदेश सज्ज होत आहेत. इथे समोर दिशेने फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्यासाठी प्रयत्न होता. झेल निसटलाय. अशा प्रकारचे फॉलो थ्रू मध्ये झेल घेणं थोडंसं अशक्य असतं, परंतु प्रयत्न अतिशय लाजवाब होताना पाहायला मिळालेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुन्हा एकदा पुढे जात आहे. धावफलकावरती 17 धावा आहेत. 17 या अंकाला देखील फार महत्व आहे. इथे आक्रमण होत आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहतील. चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा मिळाला. 6 धावा. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 23 धावा धावफलकावरती आहेत. आदेश मोडकवरती होतंय आक्रमण. इथे देखील आडोबाटने चेंडू खेळलाय. अमोल बुडक आहेत त्या ठिकाणी. चांगले क्षेत्ररक्षण करतायत. फेकी देखील सुरेख. एकाच धावेने समाधान. धावफलक 1च्या मदतीने 24 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. 2 षटकांचा खेळ मात्र इथे संपला जाईल. 2 षटकांचा खेळ संपतोय. 24 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे आता 12 चेंडू
आणि विजयासाठी बनवायच्या आहेत त्या 12 चेंडू आणि 47 धाबा अजूनही गरजेच्या आहेत. 24 धाबा धावफलकावरती आहेत. बारा चेंडू 47 धाबा. काहीच सोपं काहीच अवघड समीकरण आहे, परंतु अशक्य असं काहीच नाही. एव्हरीथिंग इज पॉसिबल असणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. सर्व काही शक्य आहे. लढणं गरजेचं असेल. लढण्याचा इतिहास आमचा हरणं आमच्या रक्तात नाहीये. गोलंदाजीच्या माध्यमातून शुभम मोडक. इथे पहिला चेंडू अगदी आपण पाहूया समोरदिशेने आक्रमण आहे. लॉलीपॉप होतात. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपलाइज होईल आणि इथे फलंदाज होईल बाद. योगेश बॅक टू द पेव्हिलियन. विकेट येताना पाहायला मिळते. शेवटच्या 11 चेंडू आणि आता 47 धावा. क्षितिज मोडक आपलातून झेल टिपताना पाहायला मिळाले. योगेशला परतवण्यामध्ये यश आहे. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. सागर तोरणे. क्षमता आहे सागरमध्ये देखील. ST आक्रमण करावं लागेल आणि आक्रमण होणं गरजेचं आहे. इंग्रजांचं तत्व आता अवलंबावं लागणार यात मात्र शंका नाही. तोडा फोडा आणि राज्य करा. बॅटने समोरदिशेने आक्रमण होतं. क्षेत्ररक्षक धावतात. एक सिंगल तर घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रयास. तिथे नकार कळवलाय. एका धावेने समाधान. धावफलक 1च्या मदतीने पुढे जात आहे. आक्रमण करावंच लागेल. शेवटचे 10 चेंडू उर्वरित आहेत. विजयासाठी अजूनही 46 धावा. 10 चेंडू आणि 46 धावा. विजयाचं समीकरण नक्कीच पाहायला मिळत आहे. शनोशनी रंग बदलणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिले जाईल. 1-2 मोठाले फटके अजूनही सामन्यामध्ये रंगत वाढवू शकतात. ते येणार का प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाज शुभम. हा चेंडू इथे नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवांतर धावांच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 25 धावा 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. इथे देखील बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावत आहेत. फिरकीचे जादू होताना पाहायला मिळेल. 2 धावा यशस्वीरित्या येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 3ऱ्या क्रमांकाचा षटक मार्गस्थ आहे. इथे देखील मोठा फटका घेण्यासाठी प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये अगदी आपण पाहूया. डॉट चेंडू इथे देखील येताना पाहायला मिळेल. आपलातून गोलंदाजी म्हणावी लागेल शुभम मोडकची. आक्रमण चढवलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटलाय. कॅच छुटावर गेंदबाज का दिल भी तुटा. 2 धावा येतील. दोन्ही टीम्स या नंतरच्या टीम प्लेयर्स कुणी या आणि कोल्ड्रिंक्स आहे तुमच्यासाठी. त्या कोल्ड्रिंक्स कृपया घेऊन जा ही विनंती आहे. इथे देखील विकेट आली आहे. पार्थला परतवण्यामध्ये यश. तीन षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जर पाहिलं तर धावा आहेत त्या 30. शेवटचे आता 6 चेंडू बाकी आहेत. 41 धावा विजयासाठी गरजेच्या आहेत. सर्व टीमचे कोल्ड्रिंक्स या ठिकाणी आलेले आहेत. ते कोल्ड्रिंक्स कृपया घेऊन जा ही मनापासूनची विनंती आहे. गायदरा कॅपिटल, साबळेमाळा योद्धा, सिद्धार्थनगर शूटर्स, मोडकमाळा फायटर्स, पीरवस्ती शूटर्स, जाधवमाळा सुपर किंग, लडकत वस्ती योद्धाज, पांडवनगर वॉरियर्स, त्यानंतर 10वा मैल वॉरियर्स आणि पालखी मार्ग वॉरियर्स, त्याचप्रमाणे पिंपळमाळा चॅम्पियन आणि वडकीगाव इंडियन्स. सर्व टीमचे कोल्ड्रिंक्स या ठिकाणी आलेले आहेत. ते घेऊन जा. शेवटचं षटक अमोल मोडक. पहिला चेंडू इथे अवांतर. नो बॉलचा इशारा. धावपट्टीच्या बाहेर चेंडू असावा. नो बॉल पंच घोषित करतायत. इथे शरीरभेदक मारा. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू इथे पाहायला मिळेल. इथे देखील अगदी आपण पाहूया पंचांकडे अपील होताना पाहायला मिळत आहे.
पंच अपील उचलून धरतायत. कॉट बिहाइंड विकेटची शिकार. फलंदाज होईल बाद. न्यू बॅटर अनुराग गायकवाड मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी अजूनही बनवायच्या त्या 40 धावा. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. वेगवान सिंगल पुरुष एकदा इथं पाहायला मिळेल. अजूनही 39 धावा 3 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत. हा चेंडू देखील इथे सुरेख पुन्हा एकदा डॉट बॉल इथं पाहायला मिळेल. औपचारिकता पाहायला मिळते. इथे आक्रमण जरूर झालंय तोपर्यंत एक धाव येते आणि याच बरोबर हा सामना इथे विजयाच्या उंबरठ्यावरती मोडकमाळा फायटर जाऊन पोहोचलाय. इथे देखील आक्रमण होतंय. चेंडू उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल झेल टिपला जाईल. फलंदाज होतोय बाद आणि याच बरोबर मोडकमाळा फायटर संघ या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. यानंतर पीरवस्ती शूटर्स क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. लगेचच मैदानाचा ताबा घ्या एका लाईनअप मध्ये. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच एकोणीस धावा बनवत फलंदाजी करत असताना 19 धावा बनवल्यात. तर गोलंदाजी करत असताना